हॅलो, कशा आहात तुम्ही सर्व? तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझे स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते. तर मी आज तुमच्यासोबत खूप छान अशी आरीवर्कची जी डिझाईन आहे ती शेअर करणार आहे आणि तेही फक्त सुई आणि दोऱ्यापासून. तर हे फक्त तुम्हाला शिकण्यासाठी आहे बरं का. तुम्ही जर ब्लाऊजवर स्टिच करणार असाल तर त्यासाठी रिंग घ्या आणि नंतर म्हणजे मेन म्हणजे जो आरीवर्क करायचा दोरा असतो तो घ्या आणि मणीसुद्धा छान असतात ना, जे जास्त दिवस टिकतात ते घ्या. हे फक्त मी तुम्हाला शिकण्यासाठी दाखवत आहे. तर अगोदर तुम्ही शिकण्या अगोदर हे ट्राय करा आणि मग नंतर शिकल्याच्या नंतर तुम्ही ते ज्या लागणाऱ्या वस्तू आहेत त्या आणा आणि घरी स्टिच करू शकता. तर इथं बघू शकता मी 4 पदरी दोरा घेतलेला आहे, तो एका सुईमध्ये ओढून घेतला आहे, जेणेकरून 8 पदर झालेले आहेत आपले. आणि अशा प्रकारे मी एक वरती सुई काढून घेतली, त्यामध्ये एक मोती घातला आणि तो खाली दोरा घातला आणि नंतर आणखीन वरी काढला आणि त्यामध्ये जे गोल राऊंड बनवायचं आहे त्याला लागणारे तितके मोती त्यामध्ये ॲड केले. तर बघू शकता अशा प्रकारे. आता हे मोती जे आहेत ते मी ओवून घेतलेले आहे. त्याला राऊंड शेप मारून घ्यायचा आणि जिथून आपण ते मणी सुईवरती काढली होती तिथेच सुई डबल खाली घालायची. तर बघू शकता अशा प्रकारे इथे राऊंड शेप तयार होईल. आता सुई डबल खाली टाकायची आणि मण्याचा एक पॉईंट घ्यायचा आणि त्यामधून सुई वरती काढायची. तर बघू शकता मी तुम्हाला दाखवते सुद्धा. तर अगोदर तर आपल्या मणी ज्या आहेत ना त्यांना गुंफून घ्यायचं आहे, म्हणजेच दोऱ्यामध्ये अशा प्रकारे. तर आपल्याला म्हणजे त्याला सिक्युअर करून घ्यायचं आहे, जेणेकरून मणी जे आहेत ते व्यवस्थित बसले जातील. आणि बघू शकता अशा प्रकारे नाव जर तुम्हाला कसं काढायचं किंवा तर स्टिच कसं करायचं ते जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, मी त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच शेअर करेन. तर बघू शकता अशा प्रकारे राऊंड शेप आहे ना, त्याला आपल्याला अशा प्रकारे मधून दोरा काढायचा आणि इकडून बाहेर काढायचा. तर असे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. तर सर्व असंच करून घ्यायचं आहे आपल्याला. मध्ये मध्ये थोडंसं दाखवत आहे व्हिडिओ. तर अशा प्रकारे मधून सुई घ्यायची आणि बाहेरून काढायची, जेणेकरून मणी जे आहेत ते गच्च बसले जातील. तर आता इथे मी सुई जी आहे एका 2 मण्यांच्या अंतरामध्ये काढून घेतलेली आहे बाहेर. आणि आता आपल्याला त्यामध्ये 3 मोती घ्यायचे आहेत सुईमध्ये. तर बघू शकता इथे मी 3 मोती जे आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि पुढची डिझाईन जी आहे ते आपल्याला बनवायची आहे. तर बघू शकता अशा प्रकारे. थोडंसं बॅकग्राऊंडच्या आवाजाला दुर्लक्ष करा, कारण की बेबी आहे माझा, चिरकत असतो, बोलत असतो, हसत असतो. तर तुम्ही जर एका आईचे बाळाची आई असाल तर तुम्ही समजू शकता नक्की की बाळाला शांत करणं सोपं नाही आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता सुई जी आहे ती खालती घालून घेतली आणि त्या 3 मण्याचा एक हे बनवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला डबल प्रोसेस 2 मणी सोडायची आणि तिसऱ्या मोत्यापासून आपल्याला सुई जी आहे ती वरती काढून घ्यायची आहेत अशा प्रकारे. आता डबल त्यामध्ये 3 मोती जे आहेत ते ॲड करून घेऊया. बघू शकता आता ते पहिल्या वेळेस केलं तर त्याचसारखं आपल्याला डबल तसं करून घ्यायचं आहे आणि तिसरीसुद्धा त्याच प्रकारे करून घ्यायची आहे. आणि यापेक्षा जर मोठी डिझाईन तुम्हाला ट्राय करायची असेल तर मला नक्कीच कमेंट करा, मी त्याचासुद्धा व्हिडिओ लवकर तुमच्यासोबत शेअर करेल. किंवा तुम्हाला कशा प्रकारची डिझाईन हवी आहे ते सुद्धा मला तुम्ही सांगू शकता. आणि काही तुमचे प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारू शकता. तर बघू शकता आता मी तिसरंसुद्धा करून घेणार आहे. आणि अशा प्रकारे आपली ही डिझाईन जी आहे ती झालेली आहे. तुम्ही ब्लाऊजच्या बॅक साईडला ही डिझाईन खूप छान दिसते अशा प्रकारे बनवली तर. आणि तुम्हाला स्लीव्जला कशा प्रकारे डिझाईन करायची ते जर व्हिडिओ हवा असेल तरीसुद्धा मला नक्कीच सांगा. आणि हा सुद्धा व्हिडिओ कसा वाटला, हेल्पफुल वाटला का नाही
तर ते सुद्धा मला नक्की सांगा. तुम्हाला याची कल्पना म्हणजे की आरीवर्कची सुई वगैरे आपल्याकडे सगळं अवेलेबल नसतं आणि आपल्याला शिकायचंसुद्धा असतं, पण करिता आपल्याकडं तेवढं बजेट नसतं किंवा मग क्लासेस करायला जाणं जमत नसतं बाळ असल्याच्या मुळे किंवा मग काही आपल्या घराच्या प्रॉब्लेममुळे. तर तुम्ही नक्कीच घरी बसल्या आरीवर्क शिकू शकता, ब्लाऊज शिकू शकता. तर त्याच्यासाठी फक्त आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, तर व्हिडिओ शेअर करायचा आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.